भारतीय जनता पक्षाचा राज्याचा अध्यक्ष होता. पवार साहेबांकडून अजितदादा बोलायचे, कधी कधी सुनील तटकरे यायचे. दादांनी जो सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आपण तिघं सरकार चालू, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने करून तिघं सरकार चालू. कोण मंत्री होणार नावे ठरले, कोणता पालकमंत्री परिषदेचा आभार हेही ठरले. पण मोठ्या साहेबांना सांगितलं की नाही, शिवसेना नको, आपण दोघं चालू. त्याचा आमचा मागणी पहिला प्रयोग होता. दुसरा प्रयोग होता ते फसला आणि तिसरा प्रयोग झाला सरकारच्या शपथविधीचा. त्या टायमाला मी हजर होतो. तर त्या काळात अनेक घडामोडी झाल्या. शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी मात्र 26 जानेवारी का 15 ऑगस्ट केलं होतं आणि ध्वजारोहणला जायचं. त्या अगोदर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षाच्या हॉलमध्ये बसलो. गोपीनाथराव असाई, वीरेंद्रजी, आम्ही सगळे बसलो. सगळे आंदोलन बसलो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत आंदोलन घेऊन बसले. मी कशाला आले असतील आणि दादाला घेऊन गेले. मी देवेंद्र मध्ये निवडू नका ना, आम्ही म्हणजे परत येणार. गेले बांधला आमचा आणि मग आता शेवटचा जो प्रयोग झाला त्याही वेळेस मी जवळपास बऱ्याच घडामोडीमध्ये होतो. मला दादाला फोन करून म्हणून घेतलं, रावसाहेब राजेचं नाव काही फारसं जमत नाही, राजेश आपण फोन करा, काय म्हणतो दादा तुम्ही लावा पाहिजे. नाही म्हणजे दादा तुम्ही लावा. मी राजेशला फोन लावला करून सांगा, सगळेच आले आता, तुम्हीच कशाला लावता. साहेब या तुमची लई इच्छा आहे की आपण दोघांची नेते एक असलो तर दुसऱ्याची गरज नाही, तुमची इच्छा आहे म्हणून दादा बरोबर पाहिजे. नाही म्हणजे मला जरा अडचणी साहेबांची, पण साहेबांबरोबर तुम्ही बघा. आणि मग अजितदादा येणारा फोन लावला. पण लोके साहेबांना असं वाटलं की पवार साहेबांना सोडणं अवघड आहे. ह्या ज्या खरकटी झाली त्यामध्ये दादाची प्रामाणिक इच्छा काय होती, या राज्याची सेवा करायची असेल तर सत्तेशिवाय काही नाहीये. आणि अनेक वर्ष तुम्ही लोकांनी विरोधी पक्षात काढले, पण सत्तेत येऊन लोकांची सेवा पण चांगली करू शकतो. आणि खरं